वारकऱ्यांची परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांच्यापासून त्या पुरातनापासून ती परंपरा आहे. आणि वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला भेटायला जातात, आपल्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याकरता जातात. ते रस्त्याने जाणार तर का हवे तोडून जाणार आहेत? त्यांचा मार्ग का आजचा आहे? हजारो वर्षाचा मार्ग आहे. पण रस्त्याने जाताना त्यांनी कुठे मधातच पालखी ठेवली, रस्ता अडवला, रिंगण सोहळा केला, का कीर्तन म्हणत बसले, का भारुड म्हणत बसले, का लोकांना त्रास दिला, असं कधी वारकरी करतात? वारकरी म्हणजे एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून ते त्या ठिकाणी वावरतात. आणि त्यांचं ठिकाण ठरलं असतं की गावात गेले की मुक्काम कुठे, तिथे मंदिर, मग पुढचं मंदिर, मग पुढचं, असं करत करत ते आपल्या ठिकाणापर्यंत महिन्याभरामध्ये पोचतात. आणि आजूबाजू मी म्हणतो की फक्त मुस्लिम नमाज रस्त्यावर पडले तर नमाज होते. अरे पण बाबा, ज्यावेळेला गणपती बेकायदेशीर बसवला जातो, त्याची मिरवणूक बेकायदा काढली जाते, शिवजयंती मिरवणूक बेकायदा काढली जाते, तर पोलीस गुन्हे दाखल करतात ना. भारताचा कायदा कोणाला सोडत नाही. पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा, हे जे स्टेटमेंट आज मी करतो याचा थोवा ठिसायला पाहिजे.